चेटकीन. लेखक नारायण धारक. आवाज संतोष गणेश. भाग 6. जरा विमनस्क अवस्थेतच सोनाली पुन्हा वरांड्यात आली. आता खरोखर कुणाशी तरी बोलावं असं तिला वाटत होतं. एकट्याने राहायला नको वाटत होतं. खाली सर्वत्र सामसूम वाटत होती. ती स्वयंपाकघरात गेली. रखमा एकटीच होती. मागचं सगळं आवरत होती. तिथल्याच एका खुर्चीवर सोनाली बसली. काय वाटेल ते झालं तरी आता विषयाला तोंड फोडायचंच असा तिने निर्धार केला होता. रखमा, तुझं सगळं काम झालं का? तिने विचारलं. हो. तुला काही हवं होतं का? नाही. पण ती लगेच म्हणाली, तसं प्रत्यक्ष काम असं नाही, पण तुला एक विचारायचं आहे. त्या दुसऱ्या घरासंबंधात विचारायचं आहे. रखमा काही न बोलताच नुसतीच ओट्याला टेकून उभी राहिली. रखमा, तू म्हणत होतीस दुसरं घर चांगलं नाही, खराब आहे. हो. कशा अर्थी खराब आहे? कशा अर्थाने ते चांगलं नाही? सोनाली, तू 4 दिवसांसाठी इथे आली आहेस. त्या नाही त्या चौकशा कशासाठी करते आहेस? ठीक आहे, एका प्रश्नाचं उत्तर दे. खरं उत्तर दे. देशील? रखमा काहीच बोलली नाही. आपल्या घरच्यांना त्या घरापासून धोका आहे का? आपलं अंतर राखून असलं म्हणजे मग कुणालाही धोका नाही. तू मोघम शब्दात बोलते आहेस. खरं तर या विषयावर तुझ्याशी बोलायलाच नको. तुझ्या आईला समजलं की मी काही बोलले तर माझ्यावर अशा रागवतील की बघ. तिने सांगितलं आहे का की बोलू नकोस? सोनाली, आम्ही त्या घरासंबंधात कधीही काहीही बोलत नाही. ही तर एक दगडी भिंतच होती, सगळ्या वाटा बंद करणारी. बरं तर मी तुला अडचणीत आणणार नाही. फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. तुम्हाला काही अनुभव आले आहेत का? रखमा इतका वेळ गप्प बसली की सोनालीला वाटलं ती बोलणारच नाही आहे. पण शेवटी ती अगदी खालच्या आवाजात म्हणाली, हो. आणि मग एकदम सरळ होत ती म्हणाली, सोनाली, आता पुरे बोलले हेच जास्त झालं. मी सांगितलं ते ध्यानात ठेव. आपलं अंतर राखलं की मग कुणालाही काही धोका नाही. सोनालीला समजलं यापुढे ती एक शब्दही बोलणार नाही. पुन्हा एकदा सोनाली त्या मधल्या खोलीत येऊन पुस्तकांच्या कपाटापाशी थांबली. वर जाऊन पलंगावर पडली तर कदाचित 1-2 तासांची झोप लागलीही असती. पण अवेळी झोपली तर संध्याकाळी अगदी आळसावल्यासारखं झालं असतं. कपाटातली 3-4 पुस्तकं काढून ती तिथल्याच एका सोफ्यावर बसली. काही पुस्तकांचा प्रकाशन काळ 40, 50 किंवा 60 वर्षांपूर्वीचाही होता. समाजव्यवस्था वेगळी होती. वाचकांची आवडनिवडही वेगळी होती आणि वाचक वर्गही मर्यादित होता. कथानकाची पद्धतही मोठी विलक्षण होती. उदाहरणार्थ 16व्या प्रकरणाची सुरुवात चक्क अशी केलेली होती. वाचक हो, 13व्या प्रकरणात आपण सरदार विलासरावांना त्या गुहेच्या तोंडाशी जाताना पाहिलं आहे. आता त्यांना काय अनुभव आले ते पाहूया. या वाक्यरचनेचं तिला हसू आलं तरी एवढं जाणण्या इतकं शहाणपण तिच्यापाशी खास होतं की या जुन्या लेखकांची कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता आधुनिक लेखकांपेक्षा तसूभरही कमी नव्हती. तिच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर होता. तिने तिथलीच एक उशी घेतली. सोफ्यावर आडवी होऊन सरदार विलासरावांचे अनुभव वाचण्यात गर्क झाली. हातातलं पुस्तक गळून केव्हा पडलं आणि आपल्याला झोप केव्हा लागली हे तिला समजलं नाही. ती एका अंधारलेल्या खोलीत होती. क्षणभर तिला आसपासच्या परिस्थितीचा संदर्भच लागेना. मग तिला आठवलं, आपण आजीच्या वाडीवर आलो आहोत. वीज गेलेली असावी. त्या जनरेटरमध्ये काहीतरी फॉल्ट निघाला असावा. हातात कंदील घेऊन कोणतरी पुढे गेलं होतं. तिला कोणी हाक मारली का? कदाचित त्या हाकेनेच तिला जाग आली असावी. ती उठली. त्या प्रकाशामागोमाग चालायला लागली. पण पायाखाली किती रेती होती. रखमाचं घर किती स्वच्छ असायचं. तो हलता प्रकाश आणखी पुढे गेला होता. तिला एकदा वाटलं हाक मारावी, आई, मामा, रखमा. पण ती एक शब्दही बोलली नाही. तिला एकदम वाटायला लागलं अजिबात आवाज करू नये. तोंडाने बोलण्याचा तर नाहीच, पायांच्या चालण्याचा सुद्धा आवाज करू नये. हातात दिवा घेऊन जे कोणी चालत होतं ते तिचाच शोध घेत नसेल कशावरून? असा विचार तिच्या मनात काय यावा?
मध्येच एकदा तिचा हात भिंतीला लागला. भिंतीवरही रेती होती. स्पर्श चरचरता होता. तिला तर वाटलं आपण आजीच्या घरात नाहीच आहोत. पण मग त्याखेरीज तिथे आणखी एकच घर होतं, ते दुसरं घर. पण ती तर त्या घरात गेलीच नव्हती. तिने केवळ खिडकीतून आत पाहिलं होतं, पण ते दार बंद होताना दिसलं होतं. पण ती तक्षणी व्हरांड्यातून मागे सरली होती. तिने दाराला हातही लावला नव्हता. तो हलता प्रकाश जवळ येत होता. शेजारच्या खोलीत आलासा वाटत होता. दाराच्या फटीतून दिसत होता. दार ढकललं जात होतं. हेच का ते सकाळी बंद झालेले दार? ज्या दारामागे काहीतरी ओरडत सोनाली एकदम दचकून जागी झाली. उठून बसली. आसपास पाहायला लागली. आजीच्या घरातल्या सोफ्यावर ती बसली होती. बाहेर लख्ख ऊन होतं. खोली प्रकाशाने उजळून निघाली होती. अंधार नाही, कंदील नाही, पायाखाली रेती नाही, शोध घेणारं कोणी नाही. शेवटी ते एक स्वप्नच होतं. आधी त्या दुसऱ्या घराचे तिरकस उल्लेख, मग रघुमामाची हकीकत, मग बाबांची हकीकत, मग तिने दिलेली एक भेट, मग रकमाची हकीकत, आणि ते मध्ययुगीन काळाचं वर्णन करणारं पुस्तक, थकव्याने आलेली झोप, आणि या सर्व घटकांतून मनाने उभा केलेला एक स्वप्न देखावा. पण ती किती घाबरली होती. कारण स्वप्नात ते घर दिसत असताना सुद्धा मनात अशी एक जाणीव होती की इथे काहीतरी आहे. आगी वाचून धूर नाही हे अगदी खरं होतं. आणि ही गोष्ट उघड होती. जागतेपणी आणि झोपेतही मनावर त्या कल्पनेचं ओझं सतत राहणार होतं. रखमा खोलीत आली. 4 वाजलेत. चहा करायचा का, ती विचारत होती. सगळ्यांचाच करणार आहेस का? हो. मग माझा पण टाक, मी आलेच. की आपल्या खोलीत जाऊन चेहरा धुवून केस नीट करून खाली आली तेव्हा स्वयंपाकघरात सगळे जमले होते. चहा घेता घेता रघुमामा म्हणाला, सोने येणार का किनाऱ्यावर? मी सकाळीच तर जाऊन आले, सोनाली म्हणाली. आम्ही तिकडे जात नाही, रघुमामा म्हणाला. तसा किनारा घराच्या तिन्ही बाजूंना आहे. चला, रोजचाच आमचा तो कार्यक्रम आहे. सूर्य आणखी जरा खाली येऊ दे, मग जाऊया. तासाभराने ते सगळे निघाले तेव्हा सोनालीच्या खांद्याला कॅमेरा लटकत होता. फिल्मचा नंबर दाखवणाऱ्या खिडकीत तिने नजर टाकली तेव्हा 28चा आकडा आलेला दिसला. म्हणजे 8-9 फोटो घ्यायचे बाकी होते. आता बीचवर फिल्म संपवून टाकण्याचा तिचा विचार होता. म्हणजे ती डेव्हलपिंग प्रिंटिंगसाठी पाठवता आली असती. ज्या बाजूला ते गेले तिकडे सागर किनाऱ्यापर्यंत खडक होता. रेतीचं प्रमाण कमी होतं. देखावा एकसुरी नव्हता. संध्याकाळी भरती लागली तशा फेसाळत्या लाटा खडकांच्या रांगातून नागफणा उभारत मुसंडी मारायला लागल्या. त्या पार्श्वभूमीवर सोनालीने त्या तिघांचे फोटो घेतले. आकाशाचा फिक्कट निळा, लाटांचा निळसर हिरवा, फेसाचा पांढरा शुभ्र आणि खडकांचा करडा रंग अत्यंत आकर्षक रंगसंगती जाणवत होती. फिल्म रिवाइंड करून कॅमेरा परत केसमध्ये ठेवता ठेवता ती म्हणाली, तू केव्हा जाणार आहेस श्रीवर्धनला रघुमामा? म्हणजे तुझ्याबरोबर फिल्मचा रोल देईल. एखाद्या दिवसात प्रिंट मिळतील नाही का? अगं तो माझा दोस्तच आहे. 4 तासात प्रिंट देतो. तूच चल की, उद्या सकाळी जाऊ, संध्याकाळी परत येऊ. फिल्मचं काम होईल, मामीचीही गाठ पडेल. बाबा? वडिलांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत तिने विचारलं. अगं जा की, नाहीतरी इथे एकटीच आहेस. तिकडे दिवस तरी मजेत जाईल. मग ठरलं तर, रघुमामा म्हणाला. 7:15 निघूया. त्या तिघांच्या गप्पा चालल्या होत्या. त्यातले नावाचे गावांचे संदर्भ सोनालीला परिचित नव्हते. ती एकटीच किनाऱ्यावर हिंडत होती. भरती फुटाफुटाने चढतच होती. लाटांचा जोरही वाढत होता. ते आधी बसले होते ते खडक एव्हाना पाण्याखाली गेले होते. सागराची घनगंभीर गर्जना कोट्यावधी वर्ष चाललीच होती. यानंतरही आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला ते पार्श्वसंगीत होते. लाटांचे आविष्कार पाहता पाहता मन मंत्रमुग्ध होत होतं. घोटाभर पाण्यात उभं राहिलं की लाट मागे जाताना आपणच विरुद्ध दिशेने जात आहोत असा विलक्षण भास होत होता. वेळ कसा वेगाने जात होता. देखाव्यात एक उदात्त शांतता होती.
ती सावकाश सावकाश मनात झिरपत होती. चला सोने, निघायची वेळ झाली. रघुमामाचा आवाज आला. इतक्यातच, सोनाली म्हणाली. इथे खूप प्रकाश वाटतो, पण घरी पोहोचेपर्यंत बघ अंधार झाला असेल. जरा थांबू की, किती छान वातावरण आहे. आई बाबाही उठले होते, कपडे झटकत होते. नको, निघूया, रघुमामा म्हणाला. त्याने शब्दांचं स्पष्टीकरण दिलं नाही किंवा आग्रहाचं समर्थनही केलं नाही. अर्थात सोनाली त्यांच्याबरोबर घराच्या दिशेने निघाली. पण तिची आपली अशी एक कल्पना झाली की यांना घराबाहेर अंधारात राहायला फारसं आवडत नाही. पण रघुमामा म्हणाला होता ते खरंही होतं. घरी परतेपर्यंत खरोखरच खूप अंधार झाला होता. जेवणाची तयारी करून रखमा त्यांची वाटच पाहत होती. जेवण झाल्यावर टीव्हीवरच्या बातम्या झाल्या. 1-2 सिरियल पाहणं झालं. तिने त्या सिरियलचे आधीचे भाग पाहिलेले नसल्याने तिला कथानकाचा काहीही संदर्भ लागला नव्हता. 9च्या सुमारास सर्वांनी झोपण्याची तयारी केली. सोनाली तिच्या खोलीत आली. समुद्राकडे आणि दुसऱ्या घराकडे उघडणारी खिडकी तिने बंद करून घेतली, शिवाय पडदाही सोडला. काही वेळपुरतं तरी तिला त्या घराबद्दलच्या विचारांपासून, तर्कवितर्कांपासून दूर व्हायचं होतं. पलंगावर ती आडवी झाली खरी, पण झोप येईल का नाही आणि शांत असेल का नाही, मनात जरा शंकाच होती. भाग 6 समाप्त. चेटकीण. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमधून सांगू शकता. आणि या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.